तुम्ही होम लोन ट्रान्सफर करू शकता का मिडवे पण? कारण का बऱ्याचदा असं लक्षात येतं की दुसऱ्या बँकेत चांगला इंटरेस्ट रेट आहे. हो, नक्कीच करता येतं. आत्ताची जी बँक आहे तिथनं तुझं लोन ट्रान्सफर करून नवीन बँकेत जे तुला बेटर टर्म्स देत आहेत, बेटर रेट ऑफ इंटरेस्ट देतात, तिथे तू ट्रान्सफर करू शकतो. याच्यासाठी जे डॉक्युमेंट होते ते ॲज इट इज लागतात. ॲडिशनल काय लागतं तर तुझं लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आणि फोरक्लोजर लेटर हे तुला तुझ्या एक्झिस्टिंग बँककडनं घ्यावं लागतं आणि बाकी जर तुझी एलिजिबिलिटी वगैरे सगळं व्यवस्थित बसत असेल तर तू ते लोन नक्कीच ट्रान्सफर करू शकतो. आणि ह्याला आधीची बँक काही अडवणूक करू नाही शकत नाही. आरबीआयच्या नियमानुसार 2019 पासून हा नियम लागू झालाय की त्याच्यानुसार तुला होम लोन मध्ये बँक तुला प्रीपेमेंटसाठी चार्जेस लावू शकत नाही. तर तू हे विदाउट एनी कॉस्ट तू ट्रान्सफर करू शकतो. ओके. आणि अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीला पण होम लोन ट्रान्सफर करता येतं? करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. बॅलन्स ट्रान्सफर करून घ्यायचं ते चांगलं असतं. तर त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ आपण की 50 लाखाचा लोन आहे, 30 वर्षासाठी तुम्हाला चालू आहे. आता 8.5% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. करंट रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाला बिकॉज ऑफ रेपो रेट कमी झाले, 7.35 आहे. तर तुम्ही हे सपोज 8.5चा जे रेट आहे ते कमी करून घेतलं 7.35ला, तर तुम्हाला किती सेव्हिंग होऊ शकतं ओव्हर द पिरियड ऑफ 30 इयर्स? तर तुम्हाला 14,40,150 रुपयाचं सेव्हिंग होऊ शकतं. बापरे. येस, तुम्ही विचार करा, 50 लाखाचा लोनवर जर 14,40,150 रुपयाचा सेव्हिंग आहे, तर पर्सन हु इज हॅव्हिंग अ लोन 50 लाखाचा ते 15 लाखाची कार घेऊ शकतो. वाव.